जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि सूचना. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती. हे शेतकरी पीक विमा जमा होण्याची वाट पाहत होते, तर शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास चालू झालेले आहे. कोणत्या शेतकऱ्यांना 2000 ते कोणत्या शेतकऱ्यांना 3800 आणि सर्वात जास्त कोणत्या शेतकऱ्याला 15,000 रुपये जमा झाले, अशा प्रकारचे SMS शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येत आहे. आणि आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे, हेक्टरी किती विमा मिळणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर काही शेतकऱ्यांकडून सांगण्यात जात आहे की त्यांना डबल पीक विमा जमा झालेला आहे, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झालेली आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना या अगोदर कमी पीक विमा मिळाला होता, अशा शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळत आहे, अशी चर्चा सुरू आहे. तुम्हाला वाटत असेल, जर पीक विमा कमी वाटत असेल, हे शक्य आहे का? जर पीक विमा कमी जमा झाल्यास डबल पीक विमा मिळेल का? तर हो, मिळू शकतो. शेतकऱ्यांचे नुकसान जास्त प्रमाणात झाले असेल व त्याला कमी पीक विमा मिळाला असेल तर अशा शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळू शकतो. अतिरिक्त रक्कम स्वरूपात त्यांना मिळू शकते. काही शेतकरी म्हणत आहे, आम्हाला डबल पीक विमा मिळाला. ज्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे, अशा जिल्ह्यात पीक विमा वाढवून दिलेला जात आहे का, याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत. हे अगोदर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे आणि या अगोदर भरपूर जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा वितरण झालेला नव्हता. ते देखील आजपासून वितरण केल्या जात आहे. तर बघा, हा पीक विमा बऱ्याच तांत्रिक अडचणींमुळे थांबलेला होता, परंतु आता हा पीक विमा वितरित सुरू झालेला आहे. याची पण यादी आपण बघणार आहोत. चला तर मग आता बघूया आपण कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा वितरण सुरू आहे ते. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी 20,970 रुपये जमा झाले. म्हणजेच 1 हेक्टरनुसार झालेल्या जमिनीला 20,970 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मिळत आहे. कापूस उत्पादन क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 6,051 रुपये पीक विमा मिळत आहे. त्यानंतर तर कोणाला 2,500 रुपयेच्या खाली पीक विमा मिळत आहे. अशा वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये हा पीक विमा हिंगोली जिल्ह्यात वितरित करण्यात आला. शेतकऱ्यांना 1 हेक्टरसाठी खूप कमी प्रमाणात रक्कम जमा होत आहे. अर्थात 2,500 रुपयेच्या मध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. याबरोबर मोठ्या प्रमाणात त्यानंतर नागपूर जिल्ह्यामधील अपडेट बघा. 1 हेक्टरला 19,000 जमा होत आहेत, तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 29,000 जमा होत आहेत. काही शेतकऱ्यांना हेक्टरी 38,000 रुपये जमा झाले, तर काही शेतकऱ्यांना 6,000 रुपये विमा जमा झाला. असा या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती होती. त्यानंतर अकोला जिल्ह्यात पीक विमा संदर्भात अपडेट बघा. पूर्ण अकोला जिल्ह्यात प्रति हेक्टर 5,000 रुपये पीक विमा जमा होत आहे. याबरोबर जालना जिल्ह्यातील अपडेट म्हणजेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,400 रुपये पीक विमा जमा होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातही जालना जिल्ह्यासारखी जवळपास हेक्टर 5,500 रुपये जमा होत आहे. लक्ष द्या, सांगली जिल्ह्यात 12,000 प्रति हेक्टर पीक विमा जमा होत आहे, तर काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळत आहे. यानंतर परभणी जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळाला, तर काही शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात पीक विमा मिळाला. अर्थात काही शेतकऱ्यांना 3,000च्या आत जवळपास पीक विमा मिळत आहे, तर काही शेतकऱ्यांना 40,000
पर्यंत पीक विमा जमा होत आहे. यापुढील जिल्हा बघा. धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकाला सरासरी प्रति हेक्टर 6,000 रुपये पीक विमा जमा होत आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात अपडेट बघा. 1 हेक्टरला 21,500 रुपये जमा होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील. तर बऱ्याच शेतकऱ्यांना 2,000 रुपये जमा होत आहेत. अशा प्रकारचा अपडेट या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे आणि याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात हे पैसे जमा होत आहे. याचबरोबर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे डबल पैसे जमा होत आहेत. तर बघा, शेतकऱ्यांच्या खात्यात डबल पीक विमा तर बऱ्याच जमा होत आहेत का? तर याबद्दल सरकारकडून व पीक विमा कंपनीकडून कोणतेही अपडेट देण्यात आलेली नाही. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडून सांगितलं जात आहे, आम्हाला डबल पीक विमा मिळाला. अशा प्रकारचे मेसेज शेतकरी कमेंट बॉक्समध्ये करत आहे. त्यामुळे आपण यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही. खऱ्या अर्थाने ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, परंतु त्यांना 3,000 च्या जवळपास पीक विमा मिळाला, अशा शेतकऱ्यांना पीक विमा वाढवून दिला पाहिजे. बाकी पीक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पीक विमा संदर्भात सर्वात अगोदर अपडेट तुमच्यापर्यंत मी व्हिडिओच्या मार्फत देऊ शकेल. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.